कसे आहेत मित्रांनो, बरे आहेत ना? हसताय ना? हसतच राहायला हवं आणि जसा वेळ मिळेल तसं भटकत राहायला हवं। वसई आणि विरारमधील राजोडी बीचवरील शुद्ध निसर्गाच्या घरी आपले स्वागत आहे। हा बीच खरोखरच भेट देण्यासाठी एक छान ठिकाण आहे आणि तुम्हाला तुमचा संपूर्ण दिवस तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत घालवायला आवडेल। तुम्ही या समुद्रकिनाऱ्यावरील इतिहास पाहाल आणि अनुभवू शकाल, जे शोधांची आवड असलेल्या मनांसाठी हे ठिकाण आणखी मनोरंजक बनवते। येथे तुम्हाला या बीचवर तुमच्यासाठी उपलब्ध सर्व उत्तम रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स मिळतील। आम्हाला माहित आहे, वसई आणि विरारमध्ये राहणारे तुम्ही खूप भाग्यवान आहात की जवळच एक सुंदर समुद्रकिनारा आहे, शहराच्या अगदी मागे, अरबी महासागराला लागून। होय, राजोडी समुद्रकिनारा तुमचा वीकेंड अधिक आनंददायी बनवण्यासाठी आणि तुम्हाला शांत आणि शांततेने आनंद देण्यासाठी येथे आहे। आम्ही राजोडी बीचसाठी आमच्या ऑनलाईन पोर्टलसह तुम्हाला आमच्या ब्लॉगसह उपयुक्त माहिती आणि बातम्या प्रदान करण्यासाठी उपलब्ध आहोत, जेणेकरून जेव्हा तुम्ही बीचला भेट देण्याची योजना कराल तेव्हा तुमच्याकडे प्रत्येक वेळी नवीनतम अद्यतने ऑनलाईन असतील। जर तुम्ही हॉटेल, खोल्या, रेस्टॉरंट्स किंवा रिसॉर्ट्सची योजना आखत असाल तर तुम्हाला सर्व एकाच ठिकाणी मिळेल। राजोडी बीचवर कसे जायचे? विरार किंवा नालासोपारा स्टेशनवरून राजोडी बीचवर कसे जायचे बरं? तुम्ही विरार रेल्वे स्थानकावर असाल तर या समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी अनेक बसेस आहेत। सर्वात सामान्य बस आहेत 321 MSRTC। जर तुम्ही राजोडी बीचला पहिल्यांदाच भेट देत असाल तर 1 तासात इथे थेट पोहोचणे तुमच्यासाठी सोपे काम आहे। जर तुम्ही मुंबई, ठाणे किंवा गुजरातच्या बाजूने आलात आणि विरार किंवा नालासोपारा रेल्वे स्टेशनला जाण्याचा प्रयत्न केलात, येथे तुम्हाला काही ऑटो किंवा बस सहज उपलब्ध आहेत। जर तुमच्याकडे बाईक, कार किंवा मिनीव्हॅन सारख्या वाहनांचा वैयक्तिक मोड असेल तर तुम्ही राजोडीसाठी गुगल मॅपद्वारे नकाशाचे दिशानिर्देश सहजपणे शोधू शकता। राजोडी बीच जवळ पाहण्यासारख्या गोष्टी: 1. कळंब बीच, 2. जेलाडी, अडाली, तलाय बीच, 3. जीवदानी मंदिर, 4. अर्नाळा बीच, 5. सोपारा स्तूप साइट, 6. भुईगाव बीच, 7. स्पेस ॲपल, 8. तुंगारेश्वर मंदिर, 9. रुबी ट्रिप, 10. रणगाव बीच, 11. बासिन किल्ला। जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।